नमस्कार, मी नंदिनी. आपण पाहताय जननेता डिजिटल. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मतदारांना मोठा कौल नाकारल्याचं धक्कादायक चित्र समोर आले. काका शरद आणि पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या अशा दोन गटात विभागल्या गेलेल्या राष्ट्रवादीला एकाही महानगरपालिकेत स्वबळावर किंवा प्रभावीरित्या सत्ता काबीज करता आलेली नाहीये. या निकालानं राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला ढासळताना दिसत असून राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार गेला कुठे असा गंभीर प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. राज्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. हा पराभव म्हणजेच ओबीसी मतदारांनी दोन्ही पवारांकडे फिरवलेली पाठ असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी पवारांवरती टीकेची झोड उठवली. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की अजित पवारांची राष्ट्रवादी आता केवळ काही मोजके लोकांपुरतीच ठरली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी चेहऱ्यांशिवाय राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरी गेली. ही त्यांची मोठी चूक होती. 60% ओबीसी समाजाला वेड्यात काढण्याचं महापाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नडलं असून यामुळेच बहुतांश ठिकाणी त्यांना भोपळाही फोडता आला नाही. महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत लागलेल्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून दोन्ही गटांची पीछेहाट स्पष्टपणे अधोरेखित झालीय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण राज्यात अवघे 167 नगरसेवक निवडून आणता आले. पिंपरी चिंचवड 37, पुणे 27 आणि अहिल्यानगर 27 यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळालं. मात्र मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या शहरात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची व्यवस्था अधिकच बिकट झाली असून राज्यभरात केवळ 35 नगरसेवक निवडून आले. 17 ते 18 महापालिकांमध्ये तर या गटाला आपले खातेही उघडता आलेले नाहीये. महानगर राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका आणि पुतण्याच्या गटाच्या वाट्याला आलेल्या या दारुण पराभवामागे 5 प्रमुख कारणे आहेत. भुजबळ आणि मुंडे यांच्यासारखे ओबीसी नेते प्रचाराच्या रणधुमाळीपासून दूर राहिले. खुद शरद पवार हे निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले नाहीयेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून आली आहे. अजित पवारांची ताकद केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरतीच मर्यादित राहिल्याचं दिसून आलं. राज्यात सत्तेत असूनही मित्र पक्षाविरोधात केलेली टीका मतदारांना रुचली नाहीये. काका पुतण्याच्या राजकीय संघर्षात आणि पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झालाय. नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि वसई विरार यांसारख्या महत्वाच्या शहरात दोन्ही राष्ट्रवादींचे अस्तित्व नगण्य ठरले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांसाठी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जननेता डिजिटलला सबस्क्राईब करा. Yeah.